माझं नाव मंगला अंबादास शिंगळे. माझ्या घरी देवीदास शिंगळे कुदळ घेऊन आला आणि माझ्या सुनाला मग सून म्हणे की इथं बसू नका तुम्ही चालल्या जा म्हणे. तर तिला कुदळ हाणली आणि दुसरी कुदळ माझ्या डोक्यात आणली आणि कुदळ दुसरी डोक्यात त्याच्या आमच्या घालायची तर त्याच्या हातात त्याच्या डोक्यात पडली. ती कुदळ खाली पडली. त्याच्या मी ती कुदळ उचलली बाजूला फेकली. त्यानं चाकू काढला आणि चाकू मारला आपल्या हातावर देवीदास शिंगळ्यानं. मग आम्ही म्हणलं पोलीस स्टेशन गाठा म्हणलं. तर गाडीवर बसलो माझं मुलगा आणि मी सगळे आम्ही. तर आम्हाला त्या बळत आल्या 4-5 बाया आणि त्याने मी सुद्धा आम्हाला गाडी खाली आणलं. कारवाई केली नाही का? नाही अजून तक्रार दिली की तुम्ही पोलीस स्टेशनात? नाही. का बोलला तुम्ही? माझं नाव अंबादास जोराने बोला. अंबादास एकनाथ इंगळे, राहणार देऊळगाव मई. शेती 34 देऊळगाव मई येथेच माझी शेती आहे. यांनी जुने वाद उकरून काढून आमच्या बायाला काल दारूच्या नशात मारलं. कोणी मारलं? देवीदास शिंगळे, भानदास शिंगळे, चंद्रभागा, रंजना, पारू, भागवत, विठ्ठल पंडित. बाजूला शेती आहे का हा त्यांच्या बाजूला आमच्या बाजूला त्याने शेती देवीदास शिंगळेची घेतलेली आहे. पण देवीदास शिंगळेने दारूच्या नशात विठ्ठल पंडितानं आणि दारूच्या नशात आमचे धुरे मोजून दिले. त्याच्यामुळे हा जुना वाद आहे. तक्रार दिली की तुम्ही? मी SP ऑफिसला तक्रार दिली. तक्रार काही न झाल्यास आम्हाला 26 जानेवारीला आत्मदानासारखा मार्ग अवलंबना लागणार आहे. कुठे करणार आत्मदान? जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा.